नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी बरेच दिवस पनवेलला होती कारण माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट पनवेलला असते. आणि प्रसाद मला घ्यायला आलेला आहे कारण आज आहे दहीहंडी. आणि दहीहंडीला वाडीमध्ये खूप जास्त मजा मस्ती असते, त्यामुळे प्रसाद मला इथे घ्यायला आलेला आहे. आम्ही आत्ता CSTला पोहोचलो आहोत. सकाळपासूनच आज खूप पाऊस होता, पण आत्ता पाऊस थांबला आहे. आम्ही टॅक्सी पकडून घरी आलो आहोत. घरी आल्याबरोबर साईने मामाला पकडले आणि मामा भांजींनी फायनली दहीहंडी फोडली. आता जागूची बारी. जागूला सगळे आग्रह करत होते की दहीहंडी फोडायची, पण ती भयंकर घाबरत होती आणि घाबरता फायनली तिने दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतला आणि डोक्याने दहीहंडी फोडली. आम्ही सर्वांनी खूप मजा केली, धमाल केली, खूप सारा आनंद लुटला आणि फायनली दहीहंडीचा कार्यक्रम संपलेला आहे. पण गाणी वाजत होती आणि गाणी वाजताच असा रस्त्यावरती कोणी ना कोणी एखादा कलाकार आपल्याला भेटतोच. असा हा कलाकार डान्स करून झाल्यानंतर तो त्याच्या वाटेला लागला आणि खरंच त्याचा दिवसच बनला. आणि इकडे बघा, रस्सी सोडल्यानंतर रस्सीला लावलेला खाऊ वरती सगळे वाडीतली मुलं तुटून पडली आणि प्रसादने सुद्धा वेफर्स आणि बिस्किट वरती ताव मारून केवढा तो आनंद झालाय त्याला, बाप रे. आणि मी फायनली घरी आले, फ्रेश झाले आणि गरमागरम जेवण वाढून घेतले. जेवता जेवता सुपर डान्सचा शो बघितला आणि मी आणि प्रसाद शतपावलीसाठी निघून गेलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.